अखिल लोहार गाडी लोहार समाज विकास संस्था व समविचारी संघटना यांची सभा ठाण्याच्या शासकीय निवासस्थान येथे संपन्न झाली। या सभेचे अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट महेश वसव यांची निवड करण्यात आली व या सभेचे इतिवृत्तांत अंकुश थोरात यांनी वाचन केले। सभेसाठी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व समाज बांधवांचे स्वागत करून आर्थिक विकास महामंडळ या विषयावर या ठिकाणी चर्चा करण्यात आली। सदर सभेमध्ये अखिल लोहार गाडी लोहार समाज विकास संस्थेने शासनाकडे केलेल्या पत्रव्यवहार त्याची माहिती पाठपुरावा सभेमध्ये वाचून दाखवण्यात आला। यामध्ये विविध तारखेला केलेला पत्रव्यवहार हे सभेमध्ये वाचून दाखवण्यात आले व त्या पत्रामध्ये ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ हे महाराष्ट्रातील तमाम लोहार समाज बांधवांना मिळावे अशी त्यामध्ये केलेली मागणी ही फक्त अखिल लोहार गाडी लोहार समाज विकास संस्थेने महाराष्ट्रामधून केलेली असून त्याचा पत्रव्यवहार पाठपुरावा शासनाला झालेला आहे। या सभेमध्ये पत्र वाचून दाखवली व त्या पत्राच्या आधारे व समस्त महाराष्ट्रातील इतर सर्व संघटना हितचिंतक यांनी केलेले पत्रव्यवहार घेतलेले कार्यक्रम मीटिंग गाठीभेटी दिलेली निवेदने या सर्वांच्या रेट्याने मंत्रिमंडळात दाखल घेऊन 15 ऑक्टोबर 2024 रोजी शासन परिपत्रक काढून त्यामध्ये सुचवलेले नाव देऊन ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ हे मंजूर केले करतो आणि आभार मानतो यासाठी की आमच्या लोहार समाजाला आर्थिक विकास महामंडळ करून दिल्याबद्दल। अखिल लोहार गाडी लोहार समाज विकास संस्था गाडीतळ हडपसर पुणे या संस्थेच्या माध्यमातून आम्ही मंत्रिमंडळाकडे 2 ते 3 वेळा पत्रव्यवहार केला आणि त्यानंतर आम्ही टाकळी येथे भव्य असा मेळावा घेऊन या मेळाव्यामध्ये आर्थिक विकास महामंडळाची मागणी केली आणि संस्थेमार्फत ही पत्राने मागणी केली। या मागणीच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक विकास महामंडळ शासनाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी मंजूर केले आणि त्या महामंडळावर आता आम्ही आमच्या संपूर्ण राज्यातून राज्यस्तरीय कमिटीवर काही प्रतिनिधी आणि जिल्हास्तरीय कमिटीवर काही प्रतिनिधी आम्ही त्या ठिकाणी पाठवत आहोत आणि त्या कमिटीला महाराष्ट्र शासनाच्या माननीय मंत्री महोदयांनी कमिटीवर स्थान देऊन त्यांच्याकडून कामकाज करून घ्यावं आणि आम्हाला काम करण्याची संधी द्यावी आणि आमच्या लोहार समाज बांधवांना लवकरात लवकर निधी प्राप्त करून द्यावा आणि ती निधी वितरित करून आमच्या समाज बांधवांचे लघुउद्योग व्यवसाय त्वरित चालू व्हावेत ही आमची नम्र विनंती आहे। तसेच अखिल लोहार गाडी लोहार संस्थेच्या माध्यमातून हे काम झालेलं असून याचे श्रेय सर्वेसर्वा दिलीप वसव महेश वसव आणि युवराजी जाधव तसेच बळीराम खरे तसेच अण्णा जोशी साहेब तसेच पंकज कोळंबेकर तसेच विविध सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत। मी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा यांचे पहिले आभार मानू की त्यांनी लोहार समाजाला न्याय दिलेला आहे, आर्थिकदृष्ट्या न्याय दिलेला आहे आणि हा लढा आम्ही खरोखर थोड्या प्रमाणात का होईना आम्ही जिंकलेला आहे आणि असाच पाठबळ आमचे समाज बांधव आम्हाला सर्वांना देतील आणि हा लढा आम्ही यशस्वी करून दाखवू एवढी मी सर्व माझ्या समाज बांधव। महाराष्ट्रात किती आहे लोहार समाजांचे? आमच्या लोहार समाजाची संख्या 55 ते 60 लाख पर्यंत आहे। गरजू व्यवसाय हे गरजू जे व्यवसाय आहे करणारे आणि जे व्यावसायिक आहेत आणि जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना पहिले नाक देणं आणि गोरगरिबांना महिलांना पहिला प्राधान्य देणं।